हे घे. हे माझ्याबद्दल कोणाला काहीही न सांगितल्याचे आणि अदितीच्या मनात माझी इमेज कायम राखल्याचे. ठेव. आणि हे मंदिरात जो शहाणपणा केलास त्याबद्दल आणि अदिती आणि सिद्धार्थला मला न विचारता एंगेजमेंट करायला लावलीस त्याबद्दल. काय करायला हवं होतं? फक्त माझं ऐकायचं हे ठरलेलं असताना स्वतःचं डोकं कशाला चालवतोस तू? तुला हजारदा सांगितलं, हे देशमुख इमोशनल करतात, आपल्याला गिल्ट देतात, त्यांना भूलू नकोस. पण तरी तुला नक्की काय हवंय? फॅमिली हवी आहे की पैसे हवेत? करिअर सेट करायचंय ना? अदिती हवी आहे ना तुला? मग हे सगळं कशासाठी चाललंय? नकोय, मला तुमच्याकडून काही नकोय. हा तुमचा चेक घ्या. मला आता हे नाही करायचंय आणि ह्या सगळ्यातून मला फ्री करा. व्हॉट? यासाठी आणलंय का तुला मी इथे? हे बघा, माझ्यामुळे तुमचं काही नुकसान झालेलं नाही. पण माझा फायदाही झालेला नाहीये. तुझं काम काय होतं? हे लग्न मोडणं. पण तू तर उलट त्या दोघांना अजून जास्त जवळ आणलंस. हे बघ, मी तुला अशीच सोडणार नाही हा. त्यामुळे मुकाट्याने मी सांगेन तेच करायचं. आता काय करू? सांगते, पुढचा प्लॅन सांगते. त्यासाठीच तुला इथे भेटायला बोलवलंय मी. प्लॅन? येस. तू अदितीला किडनॅप करायचं, ते सुद्धा उद्याच्या उद्या. काय? हे काय बोलताय तुम्ही? येस, तू अदितीला पळवून न्यायचंस. हे सगळं सिद्धार्थला कळलं तर? जे काही झालंय यामागे माझं प्लॅनिंग होतं, हे त्याला इतके दिवस कळलं नाहीये, तर आता कुठून कळेल? जरा मागे वळून पहा. कशाला? मागे वळून पहा. हा इथे तू तू म्हणजे तुम्ही दोघांनी? तू मूर्ख आहेस का? कळतं का काय तुला? काय मग सासूबाई, कशी चालली आहे प्लॅनिंग? प्लॅनिंग? नाही नाही, प्लॅनिंग वगैरे नाही. मी ह्याला थँक्यू म्हणाला. मॅम, सगळं कळलंय मला. तुमचं सगळं प्लॅनिंग मला माहित होतं. एक आई आपल्या मुलीच्या आनंदाच्या विरोधात आहे, हा धक्का सहन होणार नाही म्हणून मी गप्प बसलो होतो. पण आता बस. आज मी गप्प बसलो कारण नाती जोडणाऱ्यांच्या घरात वाढलोय मी. नाती जोडणं आणि ती टिकवणं हे संस्कार आहेत आमचे. जर मी आज खरं सांगितलं असतं ना, तर तुमचं आणि अदितीचं नातं कायमचं दुरावलं असतं. तुमच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यात तुम्हाला अदितीचा चेहरा देखील बघायला मिळाला नसता. आणि अदितीला जर हे सगळं कळलं असतं तर तिने उभ्या आयुष्यात तुम्हाला नजरेसमोर उभं देखील केलं नसतं. मला आई आणि मुलीचं नातं तोडायचं नव्हतं. एका मुलीच्या नजरेत तिच्या आईला पाडायचं नव्हतं म्हणून मी गप्प बसलो. कुणाला काही सांगितलं नाही की या सगळ्या मागे तुम्ही आहात म्हणून. माझ्याबद्दल हे सगळं तुला या युवराजने सांगितलंय ना? मॅम, अहो आम्ही साधी माणसं आहोत, पण बावळट नाही. तुमच्या सगळ्या कृती बघून आम्हा सगळ्यांना अंदाज आला होता. अहो तात्यांचा अनुभव तर इतका दांडगा आहे की समोरच्याला बघूनच त्यांना अंदाज येतो. पण सगळे गप्प का होते माहित आहे? कारण तुम्ही अदितीच्या आई आहात. मी आज तुम्हाला वाचवलं आणि बघा ना, माझ्या घरातली किती साधी माणसं आहेत, त्या सगळ्यांनी तुमची माफी देखील मागितली. त्यांनी तर सॉरीचा केक सुद्धा आणला होता. का? तर केकच्या गोडव्याने रुसवे फुगवे, समज गैरसमज दुरावे सगळे दूर होतील आणि पुन्हा एकत्र येऊ. आणि तुम्ही काय केलं?
तोच केक खाऊन इथे पुढची प्लॅनिंग करताय का? काय प्रॉब्लेम काय तुमचा? आम्ही गावात राहतो, तुमच्या स्टेटसचे नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? मी अदितीसाठी योग्य नाही असं वाटतंय का तुम्हाला? का आम्ही एकत्र राहतो हा प्रॉब्लेम आहे तुमचा? अदितीची काळजी मी समजू शकतो, पण तुम्ही इतके दिवस आमच्यासोबत राहून देखील तुम्हाला कळलं नाही काही माणसं कशी आहेत? अहो युवराज बघा, अहो याला तर 8 दिवसात कळलं घरातली माणसं कशी आहेत आणि तुम्हाला नाही कळलं. खरंच तुमचा काय प्रॉब्लेम आहे? कसला राग आहे तुमचा? नाही तुम्ही काही करत राहणार आणि आम्ही सहन करत राहायचं, हे नाही चालणार. मी फक्त आणि फक्त अदितीमुळे शांत आहे आणि इथून पुढे जर तुम्ही माझ्या आणि अदितीच्या मध्ये आलात तर ते मी सहन करून घेणार नाही. मग मी अदितीला सगळं खरं खरं सांगून टाकीन की आम्हाला त्रास देण्यापासून ते युवराज इथे येईपर्यंत या सगळ्या मागे तुम्ही होतात. आणि जेव्हा हे सगळं अदितीला कळेल ना, मग तेव्हापासून तुम्ही अदितीला कायमचं गमावून बसाल. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मी अदितीची काळजी घेईन, तिला आनंदात ठेवीन असं वचन दिलंय तुम्हाला. तुम्ही तिची काळजी करणं साहजिक आहे, तुमचा अधिकार आहे, पण आमच्यामध्ये यायचा तुमचा काही हक्क नाहीये. सगळ्या गोष्टी थांबवा आणि जर थांबवलं तर मी सुद्धा सगळं विसरून नव्याने सुरुवात करायला तयार आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. हा बावळट स्मॉल टाउन मुलगा मला धमकी देऊन जातो. सिद्धार्थ देशमुख, आता तू संपलास. आता जास्त मोठं नुकसान करेन तुझं. तुमच्या एकत्र कुटुंबाचा खूप अभिमान आहे ना तुम्हाला, तेच तोडते बघ. या आधी घरात कधीही न पाहिलेल्या गोष्टी नाही तुम्हाला बघायला लावल्या तर बघच. मला धमकी देऊन खूप मोठी चूक केलीस तू सिद्धार्थ देशमुख. Now you just wait and watch. काय ग एवढा सकाळ सकाळ बोलवलंस? सेठ, आता सगळं छान झालंय, सगळे गैरसमज पण दूर झालेत. तर आपला राहिलेला साखरपुडा कधी करायचा? तू हे सांगायला मला आता इथे बोलवलंस? नाही, एवढंच नाही, फायनली सगळं नीट झालंय. आता आपलं लग्न होणार आहे. तर आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर. पण खरंच तू हे सांगायला बोललोस? हो, आता मी या घरची सून होणार आहे, तर या सगळ्याची सवय लावून घ्यावीच लागेल ना. तूच म्हणाला होतास ना, प्रिव्हसी मिळत नाही, ती शोधावी लागते, त्यातच खरी गंमत आहे म्हणून. अदिती, आपण लग्नानंतर अमेरिकेला जाणार आहोत, तिकडे आपण दोघंच असणार, मग प्रायव्हसी न मिळण्याचा प्रश्नच येत नाही. सेठ, आता मला अमेरिकेचं जरा कठीण वाटतंय. तुला घरचे नाही सोडणार, आणि आता तर मला सुद्धा इथेच राहावंसं वाटतंय. अदिती, आपलं आधीपासून ठरलं होतं ना, मग आता असं का बोलतेस? बरं, ते सगळं सोड, हे सगळं लग्नानंतरचं आहे ना. लग्नाचं तर सोड, इथे आपल्या साखरपुड्याचा पण पत्ता नाही. सांग ना कधी करायचा.
बरं ठीक आहे, आपण घरातल्यांशी बोलू आणि ठरवू. ते ठरेल तेव्हा ठरेल. अगं काय करतेस, कोणतरी बघेल ना. सिड, मला अंगठी घाल ना. आदिती, एंगेजमेंट रिंग आहे, एंगेजमेंटच्या दिवशी घालतो, डोंट वरी. अरे फक्त अंगठी घालायची आहे. अगं असं काय करतेस तू, साखरपुड्याची अंगठी आहे ही, आणि अंगठी घालताना कोणी बघितलं ना तर काय बोलतील. मी काय कायमची ठेवणार आहे का, नंतर काढेन ना. ची झोप झाली आहे ना. सिड, जरा रोमॅन्टिक वाग ना. इथे स्वतः तर काही सरप्राईज देत नाहीयेस, मी सांगते तर ते सुद्धा करत नाही. मला स्पेशल फील होईल असं काहीतरी कर ना. तुला माहिती आहे ना, मला असलं काही जमत नाही. आता जमवायला हवं. बरं ठीक आहे, सांगा काय करू. हा, मला प्रपोज कर. काय? अगं ते ऑलरेडी केलंय ना. ते मी केलं, तू नाही. हा ठीक आहे, तू प्रपोज केलंस, मग आपलं रिलेशन चालू झालं, आणि आता आपलं लग्न होतंय. मग काय झालं, तू लग्नासाठी प्रपोज कर. हो का? नाही जमणार. अरे सेड, हा अजूनही तसाच आहे. सेड, अरे सखा, एकदम व्यवस्थित आणि छान लावा तोरण. प्रश्नच नाही. तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, लग्न घर वाटायला हवं की नको. मॉम, म्हणजे काय, एक नंबर वाटेल. हॅलो, हो हो, आलात तुम्ही? अहो हो, गोकुळ निवासच. हो, या लवकर, मी वाट पाहते. हा, वीणबाई, कसली तयारी चालू आहे? तात्या, अहो झालं गेलं सगळं विसरून नवीन सुरुवात करायची आहे मला. सिद्धार्थ आणि अदितीचं लवकरात लवकर लग्न झालेलं बघायचंय, त्यासाठीच ही सगळी तयारी सुरू आहे, बाकी काही नाही. हे काय? जावई बापू, अहो तुमच्या लग्नाची तयारी सुरू आहे, लग्न घर वाटलं पाहिजे ना. सिड, अरे मला प्रपोज. अदिती, अशी छान शेजारी उभी राहा. एक मिनिट. का? मॉम, अगं आता तुमचे फोटो लागणार ना एकत्र. ब्राईड अँड ग्रूम कोण आहे ते कळायला नको. अरे वा, मिठाई पण आली. अगं थँक्यू. या घ्या, तोंड गोड करा. आता सगळे गैरसमज दूर झालेत ना. व्याही पण आले आमचे. हे घ्या वीणबाई. एवढी मिठाई आणि हे बॉक्सेस. हो, अदिती आणि सिद्धार्थचं लग्न आहे ना आता. लग्न? हो. ओ, आधी साखरपुडा तर करूया. कशाला, नको, आता लग्नच करून घेऊयात. कधी एकदा सिद्धार्थ आणि अदितीचं लग्न पाहते असं झालंय मला. आणि तात्या, माझे यावेळेला कसलेही हट्ट नाही आता. गावात, घरात, गोठ्यात तुम्ही म्हणाल तिथे लग्न लावूयात. फक्त आता लवकरात लवकर लग्न उरकूयात. अहो उरकूया कशाला, चांगला थाटामाटात करू की. तात्या, तुम्ही ग्रीन सिग्नल दिलात म्हणजे आता लग्न होणारच. मी खूप खुश आहे. आणि हो, बाकीचे सगळे कुठे आहेत? त्यांनाही मिठाई द्यायची आहे. मोठ्या बाई, बोलवा ना सगळ्यांना. हो हो, देते. आता तरी प्रपोज कर. कालच्या प्रकारानंतर सासूबाई खरंच सुधारल्या की हे पण नाटक? डोंट वरी मिस्टर गुप्ते, हां आय विल मॅनेज. मी आलो की आपण मीटिंग करूयात. मिलिंद, डील करू आपण. हो, आपण ते डील करूया. ओके, बाय. मिलिंद, कुठे निघालायस एवढ्या गडबडीने? हे बघ, आता कुठेच जायचं नाही. आता ज्या काही मीटिंग्स असतील ना त्या सगळ्या पोस्टपोन करून टाक.
आपल्या अदितीचं, आपल्या मुलीचं लग्न आहे आता. काय? अरे हो, काही दिवसातच लग्न उरकून घेऊयात. मी बोलले तात्यांशी आणि त्यांनी सुद्धा मान्य केलंय. सो हे घे. हे बघ मिली, बाकी आपल्यात कितीही भांडणं होत असली ना तरी अदितीच्या लग्नात वडील म्हणून तुला मान आहे. सो हे घे, खा. अरे आपल्या मुलीच्या लग्नाची डेट फिक्स होणार आहे लवकर. सो हे घे, खा. आता हे काय नवीन? नवीन? महालक्ष्मी, मी तुला व्यवस्थित ओळखतो. हे लग्न तुला मान्य नाहीये. ही नाटकं कशासाठी? मिलिंदर, हे नाटकं नाही आहेत. मी आता माझ्या मनातून ह्या लोकांविषयी असलेला राग, समज, गैरसमज सगळं काढून टाकलंय. मला आता सिद्धार्थची, त्याच्या फॅमिलीशी कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. उलट मला आता रिअलाइज झालंय की अदितीसाठी हीच फॅमिली करेक्ट आहे. मॉम, अगं हे सगळं काय आहे? एकदम लग्नाची तयारी वगैरे? अदिती, मी खूप विचार केला. आतापर्यंत मी जे वागले त्यामागे तुझी काळजी होती, पण ती आता मिटली. आता मला लक्षात आलंय की सिद्धार्थच तुझ्यासाठी परफेक्ट मुलगा आहे, जो तुझी आमच्यापेक्षा जास्त आणि चांगली काळजी घेईल. आणि जे प्रेम तुला मिळालं नाही, फॅमिली मोमेंट्स, जवळची हक्काची माणसं, त्यांच्यासोबतचा क्वालिटी टाइम, जो आमच्या भांडणामुळे, तुला वेळ न दिल्यामुळे तुला कधीच मिळाला नाही, ते सगळं तुला ही फॅमिली देईल. आणि मिलिंद, आपण दोघंही अदितीचं लग्न होईपर्यंत नको भांडायला. आपण सुद्धा एका छान फॅमिली सारखं राहूया. व्हॉट? डॅड, व्हॉट म्हणजे? ती सांगते ना तर मान्य कर ना. हे बघ अदिती, त्याने काही म्हणू दे, पण मी आता काळजी घेईन की माझ्यामुळे तुला कसलाही त्रास होणार नाही. आणि ती जबाबदारी माझी. मॉम, मोठी बाई, अगं काय करते? थांब रे, खूप दिवस रडून काढलेत. सतत तुझी काळजी. आता सगळं नीट झालंय ना, तर परत कोणाची नजर नको लागायला लागली. हे बघ, तुला चेन आणली. तुला साखरपुड्यालाच देणार होतो, आता थेट लग्नच करताय म्हटल्यावर आताच देतो. अप्पा, कशाला? अरे आता लग्न घर म्हटल्यावर नवे दागदागिने असणारच ना. मला सांग, ही डिझाईन आवडली तुला? खूप छान आहे. तुला आठवतोय हा गणपती तिच्या माहेरून आलेला होता, तुझ्या बारशाला तुझ्या गळ्यात होता. फोटोत बघितलेला आठवतंय मला. तोच गणपती ह्या नवीन चेन मध्ये बसून आणला. माझी श्रद्धा यावर, जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुझी नीट काळजी घे. मोठी बाई, अगं किती काळजी करतेस तू. आता मी मोठा झालोय, आता मला तुमची काळजी घेऊ दे. आणि हो, ते काळजी भाऊ डिपार्टमेंट मधून आता रिटायर्ड हो. आता ते डिपार्टमेंट आम्हाला सांभाळू दे. अरे बाबा, काळजी घेणं हा तिचा परमनंट जॉब आहे.